मोमोज खायला आवडत असतील तर ही रेसिपी आपल्यासाठीच आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा व शेवटपर्यंत रेसिपी पहा। मोमोजमध्ये स्टफिंगसाठी आपण भाज्यांचा वापर करणार आहोत। ज्या घरात भाज्या उपलब्ध आहेत त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता व ज्या भाज्या मुलांना तुम्हाला खाव्या अशा वाटत असतील त्या देखील ॲड करू शकता। मी ते कोबी घातलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर हिरवी पालेभाजी कोणती ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता। मी ते करडईची भाजी घेतलेली आहे, या जागी तुम्ही मेथी किंवा पालक देखील वापरू शकता। यानंतर शिमला मिरची आपण इथे घेतलेली आहे, 1 शिमला मिरचीचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर कोथिंबीर देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत व याची आपल्याला स्टफिंगसाठी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। आपण इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण आले लसूण बारीक चिरून घातलेले आहेत। तेल चांगले गरम झाल्यानंतरच यामध्ये आले व लसूण बारीक चिरलेले घालायचे आहे। त्यानंतर याला थोडे भाजून घेणार आहोत आपण, साधारण 1 मिनिट फक्त आपण भाजून घेणार आहोत, जास्त देखील भाजून घेणार नाही। मिक्सरमधून बारीक केलेले जे स्टफिंगचे मटेरियल आहे ते देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत। यामध्ये जर कोबीचे काही मोठे तुकडे असतील तर ते देखील आपण यामध्ये असे परतताना काढून घेऊ शकतो। हे जे स्टफिंगचा मसाला आहे आपण जास्त भाजणार नाही, पण आपण थोडासा भाजून घेणार आहोत, त्यामुळे थोडे मॉइश्चर कमी होत असते। त्यामुळे आपण साधारण 2 ते 3 मिनिटच अशा प्रकारे हा सर्व मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। सर्व वेजेस भाजून घेणार आहोत। मोठे मोठे तुकडे असतील तर याच वेळी आपल्याला काढायचे आहे, जेणेकरून मोमोज करताना मोमोज फाटू नये। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्टफिंग मुलायम असे तयार करायचे आहे। स्टफिंग मटेरियल भाजत असताना त्यामध्ये आपण चिली फ्लेक्स व ऑरेगानो यामध्ये ॲड केलेला आहे, यामुळे देखील याला चांगली चव येत असते। तुम्ही ते पाहू शकता, असा मोठा भाग दिसला की लगेच काढायचा आहे व हे देखील चांगले आपण भाजून घेणार आहोत। बाकीचे मसाले साधारण 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता बरेचसे आपण भाजून घेतलेले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे। आपण पिठामध्ये देखील मीठ ॲड केलेले आहे, त्यामुळे यामध्ये मिठाचे प्रमाण योग्य असेच आपण निवडावे। मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण हे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहे, कारण मीठ घातल्यामुळे पुन्हा पाणी सुटायला सुरुवात होते व ते देखील आपल्याला थोडे ड्राय होईपर्यंत असेच भाजून घ्यायचे आहे। भाजून झाल्यानंतर आपण याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। गॅस बंद करून आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता आपल्याला पीठ मळायचे आहे मोमोजसाठी, तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, या जागी तुम्ही गव्हाचे पीठ सुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये थोडे तेल घालायचे आहे। तेल घालून झाल्यानंतर यामध्ये थोडे आपण मीठ घालणार आहोत व आता पाण्याचा वापर करून जशी आपण गव्हाची कणिक मळतो तशाच प्रकारची कणिक मळून घ्यायची आहे। पण ही कणिक मळत असताना जास्त पातळ मळायची नाही, तर साधारण घट्ट अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। पिठाचा गोळा बनवून झाल्यानंतर त्याला मध्यभागी अशा प्रकारे दुमडत नंतर प्लेटमध्ये ठेवून त्यावर झाकण झाकून किंवा एखादे भांडे झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी याला रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आता आपण पुढची तयारी करायला घेऊ। तुम्ही ते पाहू शकता 15 मिनिटांनंतर गोळा आपला तयार झालेला आहे। तर या गोळ्याचे आपल्याला टोटल आपण 8 गोळे बनवणार आहोत। तर 4 जे आहे ते आपण एका डिझाईनचे बनवणार आहोत व 4 दुसऱ्या डिझाईनचे बनवणार आहोत। तर एक गोळा आपण ठेवून दिलेला आहे व एका गोळ्याचे आता आपण ते 4 तुकडे करून नंतर त्यापासून अशा प्रकारे लाटून घेणार आहोत। आपल्याला लाटताना एवढी काळजी घ्यायची आहे की सर्व बाजू समान हव्यात, एकसारखी आपल्या जाडीची अशी जशी आपण छोटी पुरी बनवतो तशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे। जर आपल्याला चिटकत असेल लाटण्याला तर अशा प्रकारे पटपट थोडेसे पीठ टाकून अशा रीतीने लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी जाडी समान होईल। याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता, छोटे मोठे। आपण मीडियम साईजची इथे पुरी बनवणार आहोत। सर्व व्यवस्थित आपण लाटून घेतल्यानंतर एक एक करून पुरी आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे व त्यानंतर त्यावर कॉटनचे कापड झाकायचे आहे, जेणेकरून या पुऱ्या सुकू नयेत म्हणून ह्यावर कापड ठेवून आपण अशा प्रकारे झाकून ठेवून देणार आहोत। त्यानंतर आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला स्टफिंगचे काम करायचे आहे। तत्पूर्वी आपण इडली पात्राला थोडेसे तेल लावून घेऊ।
ग्रीस करून घेऊ, जेणेकरून आपण जेव्हा ह्याला वाफलू त्यावेळेस हे आपले मोमोज याला चिटकणार नाहीत. त्यानंतर एक एक पुरी घ्यायची आहे. स्टफिंगसाठी जो आपण मसाला फ्राय करून घेतला होता तो यामध्ये ॲड करायचा आहे व त्यानंतर जशी आपण करंजी करतो तशा प्रकारे आपल्याला साधारण फोल्ड करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी. फोल्ड केल्यानंतर चिमटीच्या साह्याने याला आपण शेप देऊ शकतो. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता, पण इथे आपण एकदम सोपा शेप पाहणार आहोत. तर त्यासाठी ही जी करंजी आहे ती आपल्याला अशा रीतीने चारही मोमोज आता तयार आहेत. हे आता आपण इडली पात्रात ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत. आता याला पाणी उकळण्यासाठी आपण इडली पात्रामध्ये ठेवलेले आहे. तर त्यामध्ये आता आपण हे इडली पात्रातील जी प्लेट आहे ती यामध्ये ठेवून देऊ. आता यावर झाकण झाकून वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत व त्यानंतर दुसऱ्या शेपचे मोमोज तयार करायला घेऊ. आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट चांगल्या प्रकारे हे वाफलून घ्यायचे आहेत. मोमोजचा आणखीन एक प्रकार तुम्ही ते पाहू शकता. आता दुसरा शेप आपण इथे देणार आहोत. त्यासाठी सेम प्रोसेस करायची आहे, पहिले जसे केले तसेच, पण मध्यभागी आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे हलक्या हाताने दाबायचे आहे. त्यानंतर एक प्लेट, नंतर दुसरी प्लेट, उर्वरित तिसरी प्लेट, अशा प्रकारे आपण प्लेटिंग करणार आहोत. एका साईडने केलं की त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने आता आपण विरुद्ध बाजूला अशा रीतीने पहिल्यांदा हलक्या हाताने दाबायचे व त्यानंतर एक प्लेट, दुसरी प्लेट व सर्व धरून तिसरी प्लेट, अशा रीतीने सुद्धा करू शकता. एखादी एक्स्ट्रा प्लेट झाली तर ती देखील करावी व अशा रीतीने हलक्या हाताने दाबायचे आहे. तुम्ही ते पाहू शकता. खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. अगदी कमी वेळेत बनणारी रेसिपी आहे. लहान मुले जर भाजीपाला खात नसेल तर अशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवून आपण मोमोजच्या साह्याने त्यांना अशा प्रकारचे मोमोज पण देऊ शकतो. त्याचबरोबर इनडायरेक्ट ते भाजी देखील खात असतात, आवडीने खात असतात. त्यामुळे अशा प्रकारची रेसिपी आपण लहान मुलांसाठी नक्की ट्राय करू शकतो. तसेच मोठे लोकही खाऊ शकतात. तुम्ही चटणीबरोबर सॉसबरोबर कसेही खाऊ शकता. हिरवी चटणी असेल किंवा सॉस असेल तुम्ही इझिली त्याच्याबरोबर बनवू शकता. तुम्ही ते पाहू शकता. आता दुसरा सुद्धा मोमो आपण बनवत आहोत. अशाच रीतीने आपण चारही मोमोज बनवून घेणार आहोत. पहिले डायरेक्शन आहे एका बाजूने, नंतर विरुद्ध बाजूला दुसऱ्या दिशेने देखील आपण अशाच रीतीने ही मोमोज बनवून घेणार आहोत. ही सुद्धा डिझाईन खूप सोपी आहे. एकदा ट्राय नक्की करा. दिसायला देखील शंखासारखी दिसते, त्यामुळे दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन बनत असते. तुम्ही ते पाहू शकता. आता चारही प्रकारचे आपण बनवून घेणार आहोत. 2 बनवून झालेले आहेत, 2 आता बनवून घेऊ. मोमोज तयार झालेले आहेत. 20 मिनिटांनंतर आपण ते बाहेर काढून घेतलेले आहेत. आता गरम तेल करून ते तेल थोडे थंड झाल्यावर त्या तेलाच्या साह्याने मी यावर थोडे ऑइलिंग करत आहे, जेणेकरून दिसायला हे अट्रॅक्टिव्ह दिसतात, शायनी दिसतात. त्यामुळे अशा प्रकारे लहान मुले आवडीने खातात. त्यामुळे मी ते थोडेसे तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. आता हे याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ व दुसरे मोमोज तयार करायला घेऊ. एक मोमो मी काढलेला आहे, तर दुसरा तुम्हाला दाखवते. अशा रीतीने चमच्याच्या साह्याने, चाकूच्या साह्याने, चमच्याच्या मागील बाजूच्या साह्याने अशा रीतीने पटकन हे मोमोज निघत असतात. दिसायला देखील खूप छान दिसतात व चवीला देखील अप्रतिम असतात. हेल्दी व टेस्टी आपले मोमोज तयार झालेले आहेत. एक एक करून आपण चारही मोमोज एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत. पॅन गरम झाल्यानंतर इथं मोहरीच्या तेलाचा आपण वापर केलेला आहे. तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे. आपण जे दुसऱ्या प्रकारचे मोमोज बनवलेले आहे त्यावर आपण जी फोडणी घालणार आहोत त्यासाठी आपण तयारी करत आहोत. यामुळे शेजवान स्टाईल आपले हे मोमोज बनत असतात. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले आले व बारीक चिरलेले लसूण आपण ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे. कांदा, आले व लसूण चांगले कलर चेंज होईपर्यंत थोडे परतून घ्यायचे. त्यानंतर आपण यामध्ये ग्रीन चिली सॉस ॲड करणार आहोत. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे लहान मुलांसाठी आहे त्यामुळे मी ते कमी तिखटचा वापर केलेला आहे. ग्रीन चिली सॉसमुळे याला चांगली चव येते. आता आपण यामध्ये डार्क सोया सॉस देखील ॲड करणार आहोत. याची क्वांटिटी साधारण 1 चमचा आपण यामध्ये घालणार आहोत. व डार्क सोया सॉस व आपण ग्रीन चिली सॉस 2 घातलेले आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला रेड चिली सॉस घालायचं असेल ते देखील तुम्ही घालू शकता. मी ते शेजवान चटणी घेतलेली आहे 1 चमचा, ती देखील चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. यामुळे याला चायनीज टेस्ट येत असते, त्यामुळे मी ते याचा वापर केलेला आहे. इथे आपण अजिनोमोटो काही घालणार नाही. थोडेच इन्ग्रेडियंटमध्ये पण चांगली अशी आपली रेसिपी बनणार आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर आपण स्प्रिंग ऑनियन म्हणजेच जो हिरव्या कांद्याची पात असते ती आपण यामध्ये बारीक चिरून घातलेली आहे. ती पण थोडीच आपण घातलेली आहे, जास्त नाही. व हे सर्व मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. इकडे आपले मोमोज तयार आहेत.
त्यामध्ये आपण शेजवान चटणी बरोबर सर्व केलेले आहेत. एक प्लेट आपली तयार आहे. आता आपल्याला दुसरे मोमोज जे वाफवण्यासाठी ठेवून दिलेले आहेत ते सुद्धा सर्व करायचे आहेत. दुसरे मोमोज सुद्धा आता वाफलून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे ट्रान्सपरंट दिसतात वाफवल्यानंतर. अशा रीतीने चमच्याच्या साह्याने आपण हे देखील मोमोज अलगद काढून घेणार आहोत. मोमोज बाहेर काढल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला हे मोमोज काढायचे आहेत. व काढल्यानंतर अशा प्रकारे ते जी छेद आहेत त्याच्यावर ठेवायचे आहेत, म्हणजे खालून देखील त्याला थोडी हवा लागत असते. अशा रीतीने आपले हे मोमोज अलगदपणे निघत असतात. तुम्ही ते पाहू शकता. खूप सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेले आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. कधीही तुम्ही स्नॅक्ससाठी सुद्धा बनवू शकता व मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आपले मोमोज तयार झालेले आहेत. आता आपण जी फोडणी तयार केलेली होती चायनीज फ्लेवर आणण्यासाठी, तर ती जी चटणी आहे ती आपण हे जे मसाले आहेत ते पूर्णपणे यावर स्प्रेड करून घेणार आहोत. थोडे थोडे करून आपल्याला यावर घालायचे आहे, जेणेकरून शेजवान चटणी तर मोमोजला चांगली लागेलच, त्याबरोबर याचा लुक देखील चांगला दिसेल. अशा प्रकारे आपल्याला ही चटणी यावर घालून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे दिसत आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. या सर्व रेसिपी जर तुम्हाला हिंदीमधून हव्या असतील तर साहूज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. ही रेसिपी तुम्ही कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा व काही सजेशन असतील ते देखील कळवत राहा. ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. अशीच रेसिपी पाहत जा, चॅनलला सपोर्ट करत राहा. आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. प्लेटिंग देखील झालेलं आहे. याची चव देखील अप्रतिम आहे. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पहा व याची टेस्ट तुम्हाला कशी लागली ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. गार्निशिंगसाठी आपण स्प्रिंग अनियनचा थोडा वापर करणार आहोत. अशा प्रकारे आपले व्हेज मोमोज तयार झालेले आहेत. हे शेजवान फ्राईड मोमोज असे आपण याला नाव देऊ शकतो, कारण आपण तशा प्रकारची फोडणी देखील तयार केलेली आहे. लहान मुलांना चायनीज पदार्थ खूप आवडतात, तर अशा रीतीने झटपट आपण अशा प्रकारचे पदार्थ मुलांसाठी बनवून त्यांना देऊ शकतो. मार्केटपेक्षाही हेल्दी व हायजेनिक अशी आपली ही रेसिपी आहे. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरात देखील मुलांना हवे ते बनवून देऊ शकतो. त्यासाठी ही रेसिपी ट्राय करा. तुमची मुले आवडीने खातील व सर्व भाजीपाल्यांचे पोषण तत्व हे त्यांना मिळत राहतील. एक मोमो मी इथे घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तो आता आपण कट करून पाहू. तुम्ही ते पाहू शकता. आतून देखील खूप छान असं दिसत आहे. याला आपण केचप बरोबर खाऊ शकतो किंवा शेजवान चटणी बरोबर देखील अशा प्रकारे खाऊ शकतो. याची टेस्ट खूप अप्रतिम लागते. गरम गरम असतानाच अशा प्रकारे आपण खाल्ले तर याची चव ही द्विगुणित होत असते. खूप सुंदर आपले मोमोज झालेले आहेत.